उदगीरमध्ये झालेल्या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच वैद्यकीय तपासणीत निष्पन्न, प्रशासन अलर्ट। लातूरच्या उदगीर शहरात काही दिवसांपूर्वी अनेक कावळे मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले होते। त्यावरून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। एवढ्या संख्येने कावळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला यासाठी तालुका प्रशासनाने कावळ्यांच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले होते। वैद्यकीय तपासणीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे या आजारानेच झाला असल्याचं भोपाळच्या प्रयोगशाळेच्या वैद्यकीय अहवालातून आज निष्पन्न झालं आहे। त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या असून उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक, नगर परिषद, वाचनालय आणि पाण्याची टाकी येथील 10 किलोमीटर त्रिज्यातील परिसरास अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे। कावळ्यांचा मृत्यू झालेल्या बाधित क्षेत्रास नागरिकांसह पक्षी प्राण्यांच्या वावरांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे। मृत कावळे सापडलेल्या परिसरात फवारणी करण्यात येणार आहे, तर घोषित केलेल्या अलर्ट झोनमधील कुक्कुटपालनातील सर्व पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे वैद्यकीय नमुने देखील तपासणीसाठी घेतले जाणार आहेत। खबरदारी म्हणून या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्याचे आदेश आज जिल्हा प्रशासनाकडून उदगीर नगर परिषदेला देण्यात आले आहे। उदगीर शहरामध्ये गेल्या 13 तारखेपासून कावळ्यांची असाधारण मृत्यूमुख आढळून येत होती। 13 तारखेलाच पशुसंवर्धन विभागाने याचे नमुने म्हणजे मृत कावळे हे आपण राज्यस्तरीय पशु रोग अन्वेषण प्रयोगशाळा औंध पुणे तसेच निषाद म्हणजे हाय सिक्युरिटी प्रयोगशाळा भोपाळ येथे याचे नमुने पाठवण्यात आले होते। त्याचे सकारात्मक जे रिपोर्ट्स आहेत अहवाल हे काल एव्हियन इन्फ्लुएन्झासाठी पॉझिटिव्ह आलेले आहेत। त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय वर्षा ठाकूर गुगे मॅडम यांनी ताबडतोब नोटिफिकेशन जारी केलेले आहे आणि यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या ठिकाणी बाधित क्षेत्र जे की हुतात्मा स्मारक, वाचनालय उद्यान आणि महात्मा गांधी उद्यान त्याचबरोबर पाण्याची टाकी उदगीर येथील हा भाग प्रतिबंधित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी नगर परिषद मार्फत ताबडतोब म्हणजे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायपोक्लोराईड त्याचबरोबर पोटॅशियम परमॅंगनेट याच्यापैकी एक निर्जंतुक 2% औषध फवारणीचे काम सुरू आहे आणि त्या भागामध्ये जे मानवाच्या नागरिकांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पक्षी पशु त्याचबरोबर वाहनांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे। पूर्ण उदगीरमध्ये त्या भागापासून 10 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये पशुसंवर्धन खाते आणि वन खात्यामार्फत आम्ही सर्वेक्षण करत आहोत आणि त्याचे सॅम्पल्स हे परत आम्ही लॅबोरेटरीला पाठवून या रोगाचा प्रतिबंध करण्याचे उपाय तातडीने आम्ही करत आहोत। त्यासाठी नागरिकांना एक नम्र निवेदन आहे की त्यांनी कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये किंवा भीती बाळगण्याची कारण नाही। जे पक्षी मृत असतील किंवा नागरिकांना एखाद्या ठिकाणी जर असाधारण पशुपक्ष्यामध्ये मृत्यूमुख आढळली तर ताबडतोब त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना किंवा वन विभागाशी संपर्क साधायचा आहे आणि त्याची पुढील कार्यवाही आम्ही करू।